स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण डिझायनर ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। हे बघा, मी ब्लाऊजचा पॅटर्न तुम्हाला दाखवते कसं आहे ते। हे बघा, आपण असं पॅटर्न शिवायचे आहे। फक्त याला एक कट नाही द्यायचे साइडचे। हा फ्रंट भाग आहे आणि हा बॅक। पट्टीचा आहे हा, योग पट्टी पण नाही, स्ट्रेट पट्टी आहे ही। हे बघा, स्लीवलेस ब्लाउज आहे। आपण ह्या पॅटर्नची कटिंग करणार आहोत आता। हे बघा, हे ब्लाउज पीस आहे, ही लेस आहे, एवढीच होती ती फक्त आपण पाठीला लावायची आहे, पाठीला वी नेकला द्यायची आहे। हे बघा, मी 4 कडी ठेवल्यात या। पहिला आपण बेल्ट म्हणजे जी साइडला खाली बेल्ट होता ते कटिंग करूयात, फ्रंट आणि बॅक दोन्हीचा। मी इथे 2.5 इंचाचा बेल्ट ठेवते। ही आधी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। हे बघा, हे बेल्टला असंच ठेवायचं, नंतर कटिंग करायचं। आता पूर्ण उंची आहे 13.5, 1.5 इंच वाढून 14.5, 14.5 वर मार्किंग केलंय। जर तुमची उंची 14.5 किंवा 15 असेल तर हा बेल्ट 3 इंचाचा ठेवायचा। 13.5 आहे म्हणून मी 2.5 इंचाचा बेल्ट ठेवलाय। हे बघा, 14.5 घेतलंय आणि वरती अर्धा इंच अजून वाढवून घ्यायचंय आणि इथे आपल्याला जॉईंट येणार आहे त्यासाठी। हे बघा, 14.5 मार्किंग करून घेतली आहे आणि वरती अर्धा इंच वरती वाढवून घ्यायचंय। शोल्डर घ्यायचं 5 घ्यायचंय, हा डीप नेक आहे म्हणून। मुंडा 6, 30 साइजचं ब्लाउज आहे हे। छातीचा चौथा 7.5, 30 इंचाचा आहे म्हणून 2 इंच शिलाईला। तुम्ही 1.5 पण ठेवू शकता। कमर घेर आहे 24, आपण इथे मार्किंग नाही करायचं, आधी इथे मार्किंग करायचं। 6, 2 इंच शिलाईला। हा बॅकचा आहे म्हणून 1 इंच टक्सला। इथून 1.25 इंचावर मार्किंग आहे बघा, करून घ्यायची। आधी अशी क्रॉस लाईन द्यायची। डीप नेक आहे, आपण इथे 11 इंच किंवा 11.5 इंचावर पण मार्किंग केली तरी चालेल, किंवा तुम्ही डायरेक्ट या पट्टीचे जे आपण बेल्ट जॉईन करणार आहे तिथे डायरेक्ट घेतलं तरी चालेल, पण मी इथे डायरेक्ट नाही घेते। 11.5 वर मार्किंग केलंय। हे बघा, आपण शोल्डर 5 घेतलंय आणि गळा रुंदी 2.25, इथून पण 2.25 वर मार्किंग करून घ्यायची। बॉक्स करून घ्यायचा पहिला। पाठी आपला वी नेक आहे। थोडस इथून हे केलंय, थोडासा मी इथे सेफ देते असा। आधी आपण हा बेल्ट कटिंग करून घ्यायचा पूर्ण। हे बघा, हे बाजूला ठेवून द्यायचं। फ्रंट भाग आपण कटिंग करायचंय। हे बघा, हे आपण ह्याच्यावर ठेवून असंच मार्किंग करून घ्यायचंय पहिलं। ही गळा रुंदी 2.25 आहे, 2.25 वर मार्किंग करून घ्यायची। इथे 1.25 इंचावर मार्किंग राऊंड शेप द्यायचा आहे। आता आपल्याला इथून 1 इंच खाली मार्किंग करून घ्यायची, 1 इंचावर। हे बघा, 1 इंचावर मार्किंग करून घेतली आहे। आता आपल्याला एवढा डीप नेक नको आहे म्हणून आपण काय करायचं, आता इथे
हे बघा 9 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इथे 2.25 हा पण आपण बॉक्स करून घ्यायचा आहे पहिला. तुम्हाला जर पूर्ण नेक इथपर्यंत हवा असेल तर तुम्ही तेवढा पूर्ण घेऊ शकता. तर इथे पण आपल्याला वी नेक पानगळा असा द्यायचा आहे. आता आपल्याला इथे प्रिन्सेस कट द्यायचा आहे. टॉप्स उंची आपण 9.5 द्यायची. 30 इंचाचं ब्लाऊज आहे. 3.5 इंचावर मार्किंग, इकडे 3 इंचावर. आता आपल्याला इकडून प्रिन्सेस कटचा सेट द्यायचा आहे. आपल्याला इकडून 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. इथे आपण 1 इंच वाढून घ्यायचंय. हे बघा इथे 1 इंच, आणि आपल्या हे कटिंग मध्ये जाणार तेव्हा इथे कमी पडू नये म्हणून 1 इंच वाढून घ्यायचं. आता आपल्याला इथे पफ येण्यासाठी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. पहिला आधी आपण कमर घेर आपला 24 आहे, 6 वर मार्किंग करून घेतली आहे. आणि आपली शिलाईसाठी 2 इंच. 30 छातीचा ब्लाऊज आहे म्हणून आपण 1.5 इंचावरच मार्किंग करायचे पफ साठी. आणि पुढे तुम्ही इथे 1.5 इंच वाढवायचं. आता आपल्याला हा सेट द्यायचा इकडून. तर आपण आधी एक कटिंग करून घेऊया. छातीचा चौथा 2 इंच शिलाईला आणि 1 इंच हा टक्स साठी. हे आपलं मार्किंग झालेलं आहे. आता आपण इथून अर्धा इंच सोडायचं आहे. हे बघा अर्धा इंच इथे आणि अर्धा इंच या साईडला मार्किंग करून घ्यायची आधी अशी, आणि इथे अर्धा इंच वरती. 1 इंचावर मार्किंग करायची असेल, पण मी आधी अर्धा इंचावरच केली आहे कारण की आपण नंतर शिवताना कमी जास्त होतं, मग ते आपण कटिंग तेव्हा केलेलं चालेल, तेव्हाच करायचं. मग मी ते अर्धा इंचावरच केली आहे आणि इकडे पण अर्धा इंचावरच मार्किंग करायची आहे. आता हा प्रिन्सेस कटचा कटिंग करून घ्यायचं आपण. ब्लाउज पीसवर कटिंग करूया, नंतर आपण गळा कटिंग करायचं. हे बघा हे कटिंग करून घेऊया. आधी पण थोडा अर्धा इंच एक्स्ट्राच कटिंग करायचं. बेल्ट कटिंग करायचं आहे. हे बघा आता आपण हा गळा असंच कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे शोल्डर उतरू नये म्हणून मी स्टिचिंग करताना तुम्हाला दाखवणार आहे इथे काय करायचं ते, त्यामुळे शोल्डर आपलं उतरत नाही. हे बघा हे बेल्ट वाला ब्लाऊज आहे. आता आपल्याला पुढच्या भागाचं पण तसंच करायचं आहे. हा बघा आपण गळा कटिंग करून घ्यायचं आहे. स्टिचिंग पण याची पूर्ण बघा, पुढच्या भागमध्ये मी स्टिचिंग दाखवणार आहे. आणि हे शिवल्यानंतर ब्लाऊज किती छान वाटतं. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.